22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामाची त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। गेल्या 500 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते 22 तारखेला या ठिकाणी घडते आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी वंशज म्हणून आपण ज्यांना रामाला म्हणतो त्या रामाची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत असताना देशभरात सगळीकडे प्रत्येक गावागावामध्ये हा उपक्रम राबवला जातोय। देशामध्ये फार मोठी मनामध्ये प्रसन्नता निर्माण झालेली आहे आणि ते प्रत्येक गावामध्ये होत असताना सुद्धा आमच्या खेडवांगी गावामध्ये या ठिकाणी त्याच दिवशी त्याच तारखेला 12-12:30च्या दरम्यान या ठिकाणी फुलाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या निमित्तानं गावात सगळ्यांना निमंत्रण देणं, प्रत्येकाला बोलवणं आणि या ठिकाणी मोठमोठी पोस्टर्स लावून समाजामध्ये एक जनजागृती करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेण्यात आला होता, तो घेतलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी एक कीर्तनाचा कार्यक्रम चांगला प्रकार ठेवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी फुलाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एक चांगला स्टार TV नेहमी गाजलेले कीर्तन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं गावामध्ये मोठा उपक्रम केला आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी या ठिकाणी बारडी वचनाचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अशा पद्धतीनं हे सगळं नियोजन केले आणि सगळ्या गावाला या ठिकाणी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे। असं गावामध्ये चांगला एक मोठा दिमागदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे जो गेल्या अनेक वर्षामध्ये कधी झालेलं आहे आणि नवयुवकामध्ये प्रचंड मोठं चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि चैतन्य निर्माण झाल्यामुळं या ठिकाणी गावामध्ये गल्ली बोळातल्या सगळ्या गावामध्ये वाड्या वस्त्यावर हा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीनं लहान मुलांमध्ये, स्त्रियांमध्ये, नवयुवकामध्ये चैतन्य निर्माण झाले। त्यानिमित्तानं हा फुलाचा कार्यक्रम 22 तारखेला या ठिकाणी आपण आयोजित केला असताना सर्व गावातील रामभक्त स्त्रियांना, पुरुषांना आणि नवयुवकांना माझी त्या निमित्ताने एक विनंती आहे की आपण सर्वांनी त्या निमित्तानं फुलासाठी यावं, कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी लाभ घेण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावावी। आपण रामाला आपलं वंशज मानतोया आणि या ठिकाणी हे वंशज मानत असताना गेल्या अनेक वर्षामध्ये जे घडलं नाही ते या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी घडवले आणि चांगल्या पद्धतीनं देशामध्ये वातावरण निर्माण झाले। 500 वर्षानंतर राम स्वतः त्या ठिकाणी राजा आपला सिंहासनावर आरूढ होत आहे याचा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं उपक्रम देशात राबवित असताना आपण या गावामध्ये सुद्धा राबवतोय। त्या निमित्तानं खेड्यामध्ये सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या ठिकाणी धन्यवाद।